रूप पाहता लोचन 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 Hare
विठ्ठल काय नोहे केले आता नोहे काहे नोहे केले
गायनो हे गेले गायनो हे गेले गायनो हे गेले गायनो हे गेले गायनो हे गेले
काय नोहे केले, काय नोहे केले, एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार, भव सिंधू तरी पार. योग याग तपे केली तयाने अमुपे, सर्व साधनांचे सार, भव सिंधू तरी पार. तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, मंत्र ती अक्षरी सोपा. महायोग पीठेत देवी मरत्यं, वरं पुंडलीकाय दातुं मुन्द्रै. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम
पांडुरंगा करू प्रथमान मान, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजू चित्तासी आपुलिया. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुझी गणेशु सकलार्थमधी प्रकाशु, म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी. ओ नमो ज्ञानेश्वरा, ओ नमो ज्ञानेश्वरा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. हे जीवनु श्री चरण श्री सद्गुरूंचे नमस्कार आता. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. योग याग तपे केली तयाने अमुके, सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी जो आपण अभंग घेतलेला आहे तो जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा विठ्ठल नामात साधनेचं महत्त्व सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल आज आपण सर्व कार्यक्रमाचा परिहार देण्याचं असं आहे की आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त कृतज्ञता दिन साजरा करण्यासाठी आपण सर्व इथे जमलेलो आहोत. कर्वेनगर ज्ञान साधना जे केंद्र आहे त्या केंद्राच्या अनुषंगाने आपण गुरुपौर्णिमेचा महोत्सव मोठ्या उत्साहाने आज आपण साजरा करत आहोत. तर गुरुपौर्णिमा साजरी का करायची? कारण गुरुनी जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, गुरुनी आपल्याला परमेश्वराबद्दलचं ज्ञान दिलेलं आहे, जीवन कसं जगायचं याच्याबद्दल ज्ञान दिलेलं आहे, विश्वाचं ज्ञान दिलेलं आहे. मग त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी
हे आपण कृतज्ञता दिन साजरा करत असतो. दरवर्षी आपण साजरा करतो. यावर्षी आपल्या या केंद्राचे जे प्रमुख आहेत, अध्यक्ष उपाध्यक्ष आपले कदम साहेब, बोरे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, मागे 2-3 महिन्यापूर्वी मी ते प्रवचन केलं होतं. त्यांना वाटलं की तुम्ही कीर्तन पण करू शकाल, म्हणून त्यांनी थोडासा आग्रह धरला आणि मला पहिलं कीर्तन करण्याची संधी या सर्वांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो. प्रथम विश्वसंत सद्गुरू पै माऊली आणि त्यांच्या धर्मपत्नी सद्गुरू माई यांना कोटी कोटी वंदन करतो. तसेच जीवनविद्या मिशनची धुरा खंबीरपणे सांभाळणारे आणि आधुनिक पद्धतीने विश्वामध्ये झपाट्याने नेणारे असे तरुणांचे युथ मेंटार प्रल्हाद दादा यांच्या चरणी वंदन करतो. तसेच मिलन वहिनी यांनाही वंदन करतो. तसेच आज आपल्या इथे मोठमोठे प्रबोधनकार म्हणजे सद्गुरूमय झालेले प्रबोधनकार आपल्या इथे आज माझं कीर्तन ऐकायला आलेले आहेत आणि मला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. ते पिंगळे साहेब आहेत, परहर काका आहेत आणि आज मला जे साथसंगत करतायत माझेच विद्यार्थी आहेत, परंतु साथसंगत करतायत म्हणल्यावर नाव घेतलं पाहिजे विद्यार्थी असले तरी. प्रसन्न बराटे आपल्या कर्वेनगरचेच आहेत. तसेच जे चिरंजीव विशाल मोरे, ॲडव्होकेट विशाल मोरे आणि अमोल हा संगीत अलंकार आहे, तो हा पण तबला अलंकार आहे आणि हे तबला विशारद आहेत. दोघं इंजिनियर आहेत आणि एक वकील आहे. तर अशी मला साथसंगत एवढी उत्कृष्ट मिळालेली आहे, त्यामुळे मला तशी काही काळजी नाही. आणि आशीर्वाद द्यायला सद्गुरूमय झालेले सगळे नामधारक आहेत. त्यांचे लाखो लोक त्यांचे प्रबोधन ऐकायला असतात, तर ते मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. पहिलंच माझं कीर्तन आहे, तर त्यांचे आशीर्वाद मी घेतो. आणि आज जे आपल्याला गायनाची साथसंगत करण्यासाठी लाभलेले आहेत, हरिभक्त परायण पांडुरंग महाराज हिंगे हे उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, आपल्या कर्वेनगरमध्येच राहतात. त्यांनी मला धोतर कसं घालायचं, फेटा कसा घालायचा हे शिकवलं. तसेच आमचे गायनाचार्य आहेत, ॲक्च्युअली ते खंडाळकर गुरुजींचे शिष्य आहेत, अनंत आप्पा चव्हाण. ते पण उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. तर कीर्तनकाराने कीर्तनकाराच्या कीर्तनाला यावं हे बघायला भेटत नाही, पण ते प्रेम असं आहे. तर ॲक्च्युअल मी शिकलो होतो फेटा घालायला, पण आप्पा म्हणले की तुम्ही नका घालू, मीच घालतो. ते आप्पाने फेटा आणि धोतर घातले आज. तसेच आमचे मित्र गायक बाळासाहेब मोगल, आपल्या आणि नामधारक कृष्णा पाटील आज आपल्या जीवनविद्येमध्ये गायनाचार्य म्हणून ओळखले जातात ते. तसेच मोहनराव साठे, माने साहेब हे आपल्याला गाण्यासाठी उपलब्ध आहेत. तसेच आमचे कडू महाराज हे आमचे सख्खे शेजारी आहेत. म्हणजे पहिले मी खाली राहत होतो आणि ते वरती राहत होते. तर आम्ही बऱ्याच वेळा एका ताटात जेवलेलो आहोत आणि त्यांची मुलं माझ्याकडे तबला शिकत होते. तसेच दुसरे कीर्तनकार पारकर महाराज आणि गायनाचार्य जाधव साहेब हे सर्व मंडळी आपल्याला आज कार्यक्रमासाठी उपलब्ध आहेत. त्यांचं आपण टाळ्या स्वागत केलेलंच आहे. तसेच आवर्जून सांगण्याचं तात्पर्य म्हणजे एक माझे म्हणजे जिवलग ते खूप मोठे उद्योगपती आहेत, उद्योजक आहेत, नानासाहेब मारणे. पण मी पुण्यात आल्यापासून त्यांची आणि माझी मैत्री आहे ते आज तागायत आहे. म्हणजे तेही शून्य होते, मी शून्य होतो, पण ते आज चितळे बंधूच्या लेवलला गेलेले. चितळे बंधूचं दुकान पण त्यांच्यासारखं नाही, स्वतः चितळेंचं दुकान पण त्यांच्या दुकानासारखं नाही. असे त्यांचे चितळेचे 3-4 शाखा आहेत, त्याचे ते मालक आहेत, मोठे उद्योजक आहेत. तसेच आमच्या ताल स्वरानंद संस्थेवर आणि आपल्या विद्या मिशनवर प्रेम करणाऱ्या तेजताई दुधाणे याही उपस्थित आहेत. आवर्जून त्यांचंही स्वागत करूयात.
तर आता आपण अभंगाकडे वळूया. आला विठाला आपल्यापर्यंत सुंदर असा आवाज पोहोचवणारे हे ढोलकी, पकवाज आणि तबला वादक आहेत बरं का. हे सगळे कलाकार मिळालेले आहेत आपल्याला. हे अगदी उत्कृष्ट सिस्टीम सेट करतात. आमच्या बऱ्याच कार्यक्रमाला ते असतात आणि कमी पडलं तर टाळ पण वाजवतात, ढोलकी वाजवतात, तबला वाजवतात, पकवाज वाजवतात आणि सिस्टीम पण सेट करतात. आपल्या जीवनविद्या मिशनच्या कार्यक्रमाला बऱ्याच वेळा असतात. काय नोही केले का चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. मगाशी मी म्हणलं आपण गुरुपौर्णिमा का साजरी करायची, गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची, ह्यासाठी आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. कबीरदासांचा एक दोहा आहे, गुरु गोविंद नोखडे काके लागो पाय, बलबिहारी सद्गुरु आपले जिनो गोविंदी होत आहे. जो गोविंद आहे तो आपल्याला दाखवला त्यांनी, त्याबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. कारण ज्यांनी आपल्याला गोविंद दाखवला त्यांना मी पहिलं वंदन करेन म्हणले. संत कबीर गुरु आणि देव दोन्ही जर माझ्या समोर उभे राहिले तर पहिलं मी गुरूंना वंदन करेन, कारण त्यांनी मला देव दाखवला. तर असं सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी, आपणा सारेखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरु महिमा आला तुका म्हणजे कैसे अंदर गेले विसरून. तर लोह परिसाची न साहे उपमा म्हणलेले. तर परिसाचा जर स्पर्श झाला लोखंडाचा जर परिसाला स्पर्श झाला तर त्याचं सोनं होतं. पण आपल्या नामधारकाचं सोनं तर होतच आहे, पण तोही उपमा कमी पडते असं संत सांगतात. की ते संत त्याला नुसतं सोनं बनवत नाही तर त्याला परीस बनवतात. म्हणजे एवढं संतांची सद्गुरूंचं महत्त्व आहे. म्हणून तुकाराम महाराज कळकळीने सांगतात, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन. इथं सद्गुरूंचे बी प्रवचन ऐकताना सद्गुरू बरेच वेळा म्हणायचे की माझा नामधारक, प्रत्येक नामधारक म्हणायचे, नुसता नामधारक नाही, प्रत्येक नामधारक हा वामनराव पै झाला पाहिजे ही त्यांची इच्छा होती. आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे आपण सर्व वागतो. कारण आपण बघितलं की आपले सर्व आता आपण 10 जुलैचा कार्यक्रम बघितला मुंबईला, किती लोक होते, 50,000 लोक होते. पर कुठेही गैरव्यवस्था नाही, सर्वांना आपुलकीची सेवा, कुठेही तंटा नाही, कुठेही पोलीस नाही, पण सगळे अगदी शिस्तीत नामचिंतनामध्ये होते. सर्व कृतज्ञता व्यक्त करत होते सद्गुरूबद्दल. हे आपण अनुभवत आहे. तर ते सद्गुरूंची जी इच्छा आहे ती पूर्ण हळूहळू होत आहे. कारण नामचिंतनाचं जे आहे म्हणजे हळूहळू चिंतन केल्यानंतरच परिवर्तन होणार, लगेच काय तूप खाल्ले की रूप येणार नाही. तर असं त्याबद्दल आपण सद्गुरूंची कृतज्ञता व्यक्त करतो. यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. काय नोहे केले का चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. तुकाराम महाराज पहिल्या कडव्यामध्ये म्हणतात, तुकाराम महाराज नामचिंतनाचं महत्त्व सांगत असताना म्हणतात, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठल. एक फक्त विठ्ठलाचं नामचिंतन केलं तर काय होत नाही असं तुकाराम महाराजांना सांगायचं.
याच्यामध्ये. तर नामचिंतनाचं महत्त्व सांगावं कोणी? मी सांगावं का? नाही. जो नामाचा अनुभव घेतो, नामचिंतनाचा अनुभव घेतो, त्यांनी सांगावं. आता आपण त्या मार्गाचे पांतस्थ आहोत आणि जे काही संतांची वचनं आहेत ते सांगायला काही हरकत नाही. त्यासाठी आपण प्रबोधन करत असतो किंवा प्रवचन करत असतो. तुकाराम महाराज एवढं अखंड नामस्मरण करायचे. ज्यावेळेस ते भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर या ठिकाणी नामस्मरणाला जायचे, तर ते नामचिंतनामध्ये खंड येऊ नये म्हणून त्यांची जी शेंडी आहे ते वर झाडाच्या फांदीला बांधत होते. कारण नाम घेता घेता समजा डुलकी लागली तर मान अशी वाकडी व्हायची आणि ते झटका बसला की ते परत जागे व्हायचे आणि नाम एवढं देखील त्यांना खंड जमत नव्हता. म्हणून तर त्यांना तिथे साक्षात्कार झाला. 14 दिवसात 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठोबा भेटला निराकार. निराकार विठोबा भेटला. साक्षात्कार म्हणजे काय? स्वरूपाचा साक्षात त्यांना म्हणजे साक्षात आकार होणे, अनुभव येणे. स्वरूपाचा साक्षात अनुभव होणे, स्वरूपाकार होणे म्हणजे स्वरूप साक्षात्कार. त्यांना तिथे त्या ठिकाणी आम्ही पिंगळे साहेब आम्ही बऱ्याच वेळा भामचंद्र डोंगरावर ज्या गुहेमध्ये साक्षात्कार झाला त्यांना, तिथे आम्ही बऱ्याच वेळा तिथं नामस्मरण करत बसलो. अभंग म्हणले आम्ही तुकाराम महाराजांचे. 2-3 वेळा आम्ही तिथे सकाळी सकाळी गेलेलो आहोत. सांगायचं तात्पर्य, सद्गुरू बऱ्याच वेळा एक उदाहरण देत होते. तुकाराम महाराजांच्या समकालीन गोव्याकडचे वामन पंडित एक संत होते. तुकाराम महाराजांची ख्याती पसरल्यानंतर त्यांच्या कानावर त्यांना वाटलं की असे संत देहूमध्ये आहेत तर आपण त्यांना एकदा भेटायला जावं. ते मजल करत देहूला आले. सकाळी पोचले देहूला. घरी गेले तर महाराज सकाळी पूर्वी बाहेर जायची व्यवस्था होती, घरात नव्हती. ते बाहेर दिशेला गेलेले होते. मग ते म्हणले आता इथं थांबण्यापेक्षा आपलं इंद्रायणीला चक्कर मारून. तर इंद्रायणीच्या तिकडे गेले असता त्यांना झाडीतून विठ्ठल विठ्ठल नाम आवाज येत होता, नामचिंतनाचा. त्यांच्या लक्षात आलं एवढं विठ्ठल नामस्मरण एवढ्या अडचणीत करतोय ते तुकाराम महाराजच असले. पण त्यांना असं वाटलं की एवढं या माणसाचं नाव झालंय, एवढे हे विठ्ठल नामस्मरण करतात आणि यांना एवढं कसं कळत नाही की हे बहिर्दिशेला गेलेलं असताना पण देवाचं एवढं पवित्र नाम म्हणतात. येऊ द्या म्हणले तुकाराम महाराजांना, मी त्यांना जरा सांगतो. मग तुकाराम महाराज आल्यानंतर सुरुवातीला नमस्कार वगैरे केला. त्यांना म्हणले महाराज तुमचं नाव एवढं मोठं झालेलं आहे, तुमची कीर्ती ऐकून मी इथे आलो आणि तुम्ही चक्क बहिर्दिशेला गेलेले असताना देवाचं पवित्र नाम म्हणतात. तर तुकाराम महाराजांनी उत्तर काय दिलं? तुका म्हणे माझी झाली अनावर वाचा, जिवे झाला चळ, नाही अवसान ते पळ. जिवेला माझ्यात चळ झाला, म्हणजे आता माझ्यात अवसान नाही राहिलं तिला आवरायचं, एवढा चळ झाला. असं नामस्मरण तुकाराम महाराज घेत होते. तुका म्हणे माझी झाली अनावर वाचा, म्हणजे हे नामस्मरणाचे 3 प्रकार आहेत. म्हणजे वाणी, वैखरी, मध्यमा आणि पश्चंती आणि परावाणी. तर सुरुवातीला एक आहे साबुल रामकृष्ण हरी, आपण त्याला वैखरी वाणी म्हणतात. नंतर मध्यमा, तो नामीचं ज्ञान घ्यायचा प्रयत्न करतो आणि नामस्मरण करतो, तो मध्यमा. आणि तिसरी वाणी म्हणजे पश्चंती. पश्चंती म्हणजे त्याच्याकडे चित्त देऊन, तो त्या नामीकडं चित्त देऊन तो नामस्मरण करतो. आणि चौथी जी आहे ते महत्त्वाची आहे. तुकाराम महाराज त्या वाणीला पोहोचलेले होते, हे सांगायचं होतं मला. परावाणी, राम हमारा जप करे हम बैठे आराम. कारण त्यांची वाणी इतकी नाममय झाली होती की ते आपोआप नामस्मरण होत होतं, त्यांना नामस्मरण करायला लागत नव्हतं. ते असं नामस्मरण करणारे तुकाराम महाराज, ते आपल्याला त्यांची योग्यता तशी होती म्हणून ते आपल्याला सांगतात, काय नो हे केले का चिंतिता विठ्ठले, चिंतन तो खडे धन्य धन्य. चिंतन तो खडे धन्य धन्य.
चिंतन तोसरे धन्य धन्य काळ चिंतन तोसरे धन्य 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 काळ सकळ मंगळ मंगळाचे. चिंतनाने सर्व मंगळ मंगळ घडतंय असं या अभंगातून संत सांगतात. तर तुकाराम महाराजांची नामस्मरणाची काय योग्यता होती आता आपण बोलत होतो. आणि तुकाराम तुकाराम नाम घेता कापे ही त्यांची योग्यता होती. नवे नवे त्यांना आयुष्यभर द्वेष करणारा रामेश्वर भट्ट तो म्हणतोय तुका विष्णू नाही तुझा म्हणे रामेश्वर भट्ट तुझा. एवढी तुकाराम महाराजांची योग्यता होती. 4 वेद 18 पुराण 6 शास्त्र हे मुखगत असणारे पंडित यांना अहंकार एवढा चढलेला होता. तुकाराम महाराजांना म्हणायचे, कारण हे अभंगामध्ये सगळा वेदाचा अर्थ भरलेला होता. तुकाराम महाराजाला म्हणायचे तुमचा तो अधिकार नाही. तुकाराम महाराज त्यांना म्हणायचे वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा एराने वहावा हार माता. तुम्ही डोक्यावर वजे घेऊन फिरा म्हणे, त्याचा अर्थ आम्हाला विचारा. एवढी योग्यता होती त्यांची. ब्रह्मवेत्ते म्हणून घेणारे त्यांना म्हणायचे तुम्ही बैठकीला बसा, तुम्हाला लाळ घोटवायला लागेल त्यांची. घोटविन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती, एवढी त्यांची योग्यता. ह्या योग्यतेचे तुकाराम महाराज आपल्याला नामचिंतनाचं महत्व सांगतात. प्रत्येक कीर्तनामध्ये ते नामस्मरण करा, नामचिंतन करा, नामस्मरण करा असं भक्तांना वाटायचं. हे सर्व सारखं नामस्मरण करा नामस्मरण करा हे घेत आहेत, नेमकं निश्चय नामस्मरण होणार आहे काय असं त्यांना शंका वाटायची. तुकाराम महाराजांनी एकदा त्यांनी विचारलं तुम्ही सारखं नामस्मरण करा, नेमकं नुसतं नामस्मरण करून काय होणार आहे असं विचारलं. त्याचं उत्तर प्रतिप्रश्न करून तुकाराम महाराज म्हणतात काय होणार आहे हे काय विचारतात, काय होणार नाही ते सांगा. ते पहिल्या चरणामध्ये सांगतात. काय नोहे केले, 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 काय नोहे केले,
चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. तुकाराम महाराज म्हणले काय होतंय हे काय विचारताय, काय होत नाही ते सांगा, सर्व होतंय एका नामचिंतनाने. पण पुढे ज्ञानबाची मी काय बरं का, ते आपण पुढे बघू, पुढच्या ह्याच्यात आहे एका चिंतिता विठ्ठले. आता विठ्ठल हे काय देवाचं नाव आहे. जळी सई भरला ठाव नाही उरला, म्हणजे विश्वामध्ये ठासून भरलेला आहे तो विठ्ठल. त्याचं म्हणजे इथं तुकाराम महाराजांना नाम नामी अभेद अपेक्षित आहे. म्हणजे आता तुकाराम महाराजांनी विठ्ठल हा शब्द वापरला. भगवद्गीतेत ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति ईश्वर शब्द वापरला. ज्ञानेश्वर महाराजांनी चैतन्य हा शब्द वापरला. सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. उपनिषदामध्ये ब्रह्म शब्द वापरला. सर्व ठिकाणी ब्रह्म भरलेलं आहे. त्या एकाचं चिंतन झालं तर मग काय नाही केले. तो एक कोण, मगाशी ताईंनी म्हणलं एकाचे अनेकत्व अनेकांचे एकत्व भुई ऐसे तत्व उमजून आले. तो एक होता, अनेक झाला, तो अनेकात परत तो एक आहे. एक कोण आहे, तो विठ्ठल आहे, चैतन्य आहे, ईश्वर आहे. असं जर तुम्ही चिंतन केलं आणि असं जर तुम्ही नामस्मरण केलं तर मग काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. जेथुनी चराचर त्यासी भजे. अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथुनी चराचर त्यासी भजे. म्हणजे त्याचं चिंतन केलंस तर मग काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. हे तुकाराम महाराजाला सांगायचं. माझिया विस्तारलेपणाचे नावे हे जगची नोहे अघवे. जैसे दूध मुराले सोवावे तरी तेची दही. का बीजची झाले तरू अथवा भांगारची अलंकारो. तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग. ते एक तो एक माझा जो विस्तार आहे त्याचं स्मरण केलंस, त्याचं चिंतन केलंस तर मग काय नाही ते. तर तुकाराम आपलं ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलंय, बीजची झाले तरू. म्हणजे एक समजा आपण आंब्याची कोय घेतली, त्याचं जमिनीत लावली, त्याला पाणी व खत पाणी दिलं तर त्याचा अंकुर येतो, बुंदा होतो, फांद्या येतात, पालं येतात, मोहर लागतो आणि हजारो आंबे येतात. परत त्या प्रत्येक आंब्यामध्ये एक कोय आहे. म्हणजे ईश्वरा सर्व भूतमात्रामध्ये प्रगट झालेलाच आहे, पण त्या भूतमात्रामध्ये तो परत वास करून आहे. असं जर चिंतन केलं तर मग काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभवी. असं जर नामस्मरण घडलं, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभवीत. तो एक चैतन्याची शोभा शोभवतोय. प्रत्येकामध्ये तो चैतन्य वास करतोय, शोभून दिसतंय. हे स्मरण करत तू विठ्ठलाचं नाम चिंतन घेतलंस तर मग काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. सर्व घटी राम देह हरिपाठामध्ये सांगितलं. सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सूर्यासारखा स्वच्छ प्रत्येक उपाधीमध्ये तो प्रगट आहे, प्रत्येक घटामध्ये तो प्रगट आहे. हे असं जर चिंतन तू केलंस तर मग काय नाही केले का चिंतित. दिसे तू पाहे, दिसे ते तू पाहे, परी ओळख त्या द्रष्ट्यास. कोण पाहतंय
त्याच्याकडे लक्ष दे. तू जगात सगळीकडे पाहा, पण पाहतोय कोण ह्याच्याकडे लक्ष दे. तो पाहतोय त्याचं स्मरण कर, आणि तू कुणाला पाहतोयस याचं पण नाही स्मरण कर. तर मग काय हे गेले एका चिंतिता विठ्ठले. असं जर चिंतन घडलं तर मग तुकाराम महाराज म्हणतात का सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. आता इथं आपल्याला तो एक कोण आहे हे लक्षात आलंय का सर्वांच्या? एक. आता मी कीर्तन करतोय, पकवाज कोण वाजवतोय? मी. इथं कोण उभं आहे? मी. सिस्टीम कोण ऑपरेट करतंय? कीर्तन ऐकतंय कोण? सर्व मी म्हणतात. सर्व ठिकाणी मी आहे. मी हा शब्द उठे जिथे स्वरूपते सच्चित सुखात्मा तुझे. तुझं मी हे जिथे म्हणतोस तिथंच तुझं सच्चिदानंद स्वरूप आहे. हे तू स्मरणात ठेवून जर चिंतन केलंस तर मग काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. आता तो एक लक्षात आलाय का अजून काय थोडंसा? आता हे इलेक्ट्रिसिटी आहे, एकच इलेक्ट्रिसिटी, परमेश्वर एकच आहे. ते एक इलेक्ट्रिसिटी आपण या बल्बला दिली आहे, त्या बल्बला दिली आहे, ह्या फॅनला दिली आहे, माईकला दिली आहे. बल्ब पण वेगवेगळ्या रंगाचे कलरचे असतील म्हणजे, पण इलेक्ट्रिसिटी एकच दिलेली आहे. फक्त रूप वेगळी आहेत त्याची, पण स्वरूप एक आहे. तर रूप वेगवेगळे आहेत पण त्याचं स्वरूप एकच आहे. तो आणि मी हा एकच आहे. तो आणि हा विठ्ठल आहे, आणि तोच बरवा आहे, तोच माधव आहे. हे जर स्मरण घडलं तर मग काय नो हे केले एका चिंतिता. पुढे जायचं का अजून? तर तो एकाच आपल्याला थोडंसं कळालं, कारण सर्व इथंच आहे. तो एक कळाला की मग सगळं कळतंच. ते पुढं त्या एकाच चिंतन झालं पाहिजे. आता तो एक कोण आहे हे आपण थोडक्यात थोडंसं. विठ्ठल गळी स्थळी भरला, जळस्थळी बनला ठाव कोठे नाही भरला, रिता ठाव कोठे नाही. आज्ञा म्हणजे अशी जागाच नाही की तिथे विठ्ठल नाही. असा ठावच नाही की तो तिथे नाही. अशी जागाच नाही की तिथे नाही. ते जाणे जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा. असं त्या एकाच चिंतन आपल्याला तुकाराम महाराज करायला सांगतात. आता आपण थोडंसं पुढं जाऊ, चिंतनाकडे जाऊ. कारण ते एक सांगायला गेलं तर मग आपल्याला रात्रीचा 1 वाजेल.
चालेल का? तर आपण त्या एकाचं चिंतन कसं करायचं हे तुकाराम महाराजांना काय अपेक्षित आहे हे थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आता चिंतन म्हणजे काय? तोच विचार सारखा मनात घोळवणे म्हणजे चिंतन. म्हणजे जसं आपण चिंतन करू तसं आपण होतो. म्हणजे जसं आपण चिंतन करू तसं आपलं घडतं. आपल्याला काय करायचं असेल तर आपण त्याचं चिंतन करतो आणि ते आपण साध्य करतो. म्हणजे तो एखादा विचार आपण हे करायचे असं ठरवलं, त्याचं जर आपण सारखं चिंतन केलं, त्याच्याप्रमाणे जर प्रयत्न केले तर ते आपल्याला साध्य होतं. असं चिंतन सांगितलं. असं मी जनरल चिंतनाचा अर्थ आहे. अनन्या चिंतयन्तो मा ये जना परिपासते तेषां नित्यभक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. अनन्या चिंतयन्तो म्हणजे न अन्य, म्हणजे दुसरं कोणी नाही, त्याच्याशी एकरूप होऊन जर चिंतन केलं तर मग, आणि हे जर सतत घडलं, सतत जमलं, तर मग योगक्षेम वहाम्यहम्. हे चिंतन घडलं पाहिजे. हे तुकाराम महाराजांना अपेक्षित आहे चिंतन. म्हणजे तो एक आपल्याला लक्षात आला, विठ्ठल नाम हे लक्षात आलं, नामी हे लक्षात आलं. नामी म्हणजे तो एक, जो एक होता तो अनेक झाला आणि तो सर्वांमध्ये आहे, तो नामी. आणि त्याचं चिंतन त्याच्याशी एकरूप होऊन करायचं. म्हणजे मग एकरूप होऊन कसं, किती एकरूप व्हायचं की तो आणि तू वेगळा नाहीच, एवढं एकरूप व्हायचं. एवढं एकरूप होऊन जर चिंतन केलं तर मग त्याचं फळ आहे काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार बहु सिंधू तरी पार. आता असं नामस्मरण तुकाराम महाराजांना अपेक्षित आहे. असं नामस्मरण जर घडलं तर मग योग, याग, यज्ञ, क्रिया वायाची उपाधी दंभ धर्म. कलियुगामध्ये ते शक्य नाही योग याग करणं, कारण आयुष्य कमी आहे. योगाची वाटा जी निघाली बसून त्या दुःखाची वाटा भागा. हा, हे पूर्वीचे जे युग होते, त्रेतायुग, द्वापारयुग, कृतयुग, आपला आता कलियुग चालू आहे. तर त्या युगामध्ये लाखो वर्ष, सुरुवातीला कृतयुगामध्ये कलायुग आहे, तर लाखो वर्ष आयुष्य होतं. म्हणजे आयुष्य होतं, तर त्यांना ते साधना करणं, म्हणजे एकदा तपश्चर्याला बसले तर तेवढं आयुष्य होतं. आणि त्यावेळेस मनाची शुद्धता होती त्यावेळेस. तर हळूहळू जसं युग बदलत गेले, आयुष्य कमी होत गेलं आणि मनाची जी पवित्रता आहे ती कमी होत गेली. आता कलियुगातच जर आपण बघितलं तर
आपल्या लहानपणी जे वातावरण होतं बघा, जो विश्वास होता तो आता आहे का? एक समजा आता माझं आयुष्य आहे 55-56 वर्ष. तर मी ज्यावेळेस पुण्यात आलो होतो 32-33 वर्षापूर्वी, त्याच वेळेस पुण्यात वातावरण किती म्हणजे विश्वास होता लोकांना एकूण. आता तो राहिला नाही. ह्या 30 वर्षातच एवढा गॅप आहे, फक्त कलियुगाचं सांगतो. तर त्यावेळेस ते तसं ते साधना त्यावेळेस ते फळत होते. पण आत्ता कलियुगासाठी तुकाराम महाराज म्हणतात ते, पण त्याचं पुण्य तुम्हाला कलियुगी माझी करावे कीर्तन, माझी करावे कीर्तन, कलियुगी माझी करावे कीर्तन, देव माझे करावे कीर्तन, तेरे नारायण भेट देई, तेरे नारायण भेट देई. कलियुगा माझी करावे कीर्तन. म्हणजे कीर्तन म्हणजे देवाबद्दलची चर्चा. कीर्तन म्हणजे कंबर बांधून हे सर्व जमून केलं पाहिजे असं काही नाही. केलं तर चांगलंच आहे. ज्यात आपण नामस्मरण आणि नामचिंतन आणि देवाबद्दल आपण चर्चा करतोच आहे, शिवाय नामघोष करतोय असं. पण तुम्ही सहज दोघं भेटले आणि देवाबद्दल चर्चा केली, एकूण एकाला ज्ञान द्यावं. आम्ही सिंहगडावर जात असतो. गड आम्ही गाडीनं नाही जात, पायथ्यापासून त्या खेडेगावात आतकरवाडी तिथं गाड्या लावतो आणि चालत जातो. पाऊण तासामध्ये आम्ही दोघं जातो. तर कधी पाऊण तास झाला आणि कधी गड आला हे आम्हाला कळत नाही, कारण मी त्यांच्याकडनं खूप शिकलो. हे जी आज बोलतोय थोडंफार, तर आमच्या खूप चर्चा होत असतात. म्हणजे आमचं कीर्तन चालू असतं चढताना उतरताना. तर त्यांना मी बरोबर मला काय अडचणी असतील तो फक्त विषय काढून देतो. मग त्यांचं काय बघायचं, त्यांचं जे चालू होतं आम्हा दोघांना त्याचं काय, कधी खाली उतरलो कधी वर गेलो काय कळत नसतं. म्हणून आम्हाला दोघांचा सारखा सहवास हवा असा वाटतो. कारण देवाणघेवाण होते. कधी कधी संगीतावर चर्चा होतात, तालावर होतात. बसल्याच काय आले की मग म्हणतात ते ताल लगेच मला हातावर दाखवा, धा धीन धीन धा. लगेच मला ते, किंवा काही साधण्याचं हे असते गोष्टी असतील तर ते मला लगेच सांगतात. असं आमची देवाणघेवाण होत असते. तर आपला विषय काय चालला होता? योग. तर आपलं नाम साधना हे कलियुगातच का महत्त्वाची आहे हे, कारण पण तुकाराम महाराज म्हणले जरी त्या साधना त्या काळात असतील, आता कलियुगात जरी आत्ता आपण नाम साधना केली, त्याला खर्च नाही, तिला काही उपाधी नाही, काळ वेळ नाही. बाकीच्या साधनेला सगळ्यांना खाली अंडरलाईन आहे, टिप आहे, टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, अटी लागू आहेत सगळ्या साधनांना. तुम्हाला पैसा पाहिजेच, तुम्हाला त्याचं ज्ञान पाहिजे, हे सोपं नाही करणं, वेळ पाहिजे. तर मग हे सगळं मग संतांनी काय, सगळ्या संतांनी विचार केला. सर्व संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकली, सार काढिले शोधोनी, ते हे श्रीहरीचे नाम, सर्व पातका करी भस्म, अधिकारी उत्तम अधम चारी वर्ण नर नारी. सर्वांसाठी हे नामचिंतन खुलं आहे. 1 रुपयाचा खर्च नाही, 1 पैसा देखील खर्च नाही. पै महाराज सांगतात, मी जे सांगतोय तुम्हाला 1 पैसाही खर्च नाही, पण 100% सुखी व्हायची गॅरंटी आपल्याला
मला चिठ्ठी आली, थोडंसं आवडतं घ्या, पण आता कीर्तनाला कमीत कमी 2 तास लागत असतात. आताशी फक्त तुकाराम महाराजांच्या अभंगाची आपण पार्श्वभूमी सांगितलेली आहे आणि पहिल्या कडव्याचा थोडासा ओझरता अर्थ आपण थोडा सांगण्याचा प्रयत्न केला. आटप तर घ्यायचं का? चालू दे. आपल्या मोतीराम महाराज रात्रभर सोय कीर्तन करायचे. काय नो हे केले का चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. योग यागत पे केली तयाने अमुपे, सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. तर आता योग, याग, तप म्हणजे ध्यानधारणा आणि होम हवन, तपश्चर्या हे त्यांनी केलीच. समजा असं जर नामचिंतन घडलं त्याच्याकडनं, मगाशी मी सांगितलं एकाचं चिंतन अनन्य या चिंतयंतो मा, ह्या पद्धतीनं जर त्याचं चिंतन घडलं तर मग योग या तप त्यांनी केलीच. समजा त्याचं सर्व पुण्य त्याला मिळणार आहे. नाम राम नाम म्हणता वाट चाली, यज्ञ पावला पावली. एवढं नामस्मरणाचं नामचिंतनाचं महत्त्व तुकाराम महाराज सांगताय. योग यागत पे केली तयाने अमोपे, सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. आता भवसिंधू उतरून कसं जातं तर त्याबद्दल थोडंसं आपण चिंतन करूया. कारण हा जो विठ्ठल जो आहे, परमेश्वर जो आहे, हा मूळ सच्चिदानंद स्वरूप आहे. सत चित आनंद. सत म्हणजे सातत्य, सत्य नाही असे कधीही नाही. अनादी होता, आधी होता, आत्ता आहे आणि पुढेही राहणार असा सत. आणि चित जाणीव आणि नेणीव, आनंद, सुख आणि शांती, असं सच्चिदानंद स्वरूपाचा सद्गुरूंनी आपल्याला साधा सोपा अर्थ आपल्याला आतापर्यंत मला तरी नव्हता कळा, बाकीच्यांना कळाला असेल पण मला तरी नव्हता कळा. सद्गुरू फक्त सच्चिदानंद ते भगवे कपडेवाले कोणीतरी आले की ते म्हणायचे सच्चिदानंद सच्चिदानंद, काहीच कळायचं नाही काय सच्चिदानंद. पण सद्गुरूंचा अनुभव घेतल्यानंतर कळालं की सत चित आनंद काय आहे. तर हे सच्चिदानंद स्वरूप हा परमेश्वराचं स्वरूप. मगाशी सांगितलं आपण ते आनंद स्वरूप आहे. शेवटी काय आनंद आहे. आनंद हा शांत बसत नाही, स्फूर्त रूप आहे. आणि जाणीव त्या ठिकाणी आहे. जाणीवेला त्या आनंदाचा स्वाद घेण्याची इच्छा असते आणि त्याच्यातच त्याच्या आतमध्ये त्याला इच्छा असते. त्याच्या प्रतीसाठी ते जाणीव काय करते, स्वतःच्या आनंदानेच, स्वतःच्या इच्छाने, स्वतःच्या आवडीनेच ते काय करते, स्फूर्ते. कशासाठी? उपाधी धारण करणे. कारण तो आनंद चाखायचा असेल
तर ते उपाधी धारण केल्याशिवाय तो चालता येत नाही. आता इलेक्ट्रिसिटी आहे, तिला जर प्रकट करायचं असेल तर ही उपाधी पाहिजे तरच, नाही तर इलेक्ट्रिसिटी आहे त्याचा काहीच उपयोग नाही. जर चैतन्य शक्ती आहे, चैतन्य आहे, पण ती उपाधीच नाही तर चैतन्य कसं, त्याचा आनंद कसं घेणार? तर त्यासाठी उपाधीशिवाय तो आपण आनंद चाखू शकत नाही. जाणीव काय करते, त्याच्या ठिकाणीच असणाऱ्या शक्तीचा अवलंब घेते, आनंदाच्या अंगाने स्वतःच्या स्वतःच स्फूर्ते आणि उपाधी धारण करते. मी स्वतःलाच प्रस्तुत होते. मी समजवे आलो आपुलिया पोटालो. संत तुकाराम महाराज सांगतात, आपुलीच आवडी धर्मी खेळिया आप आपणा ते वेला रे. संत नामदेव महाराज सांगतात, प्रियूची प्राणेश्वरी उलथे आवड चेनी सरोवरी. संत ज्ञानेश्वर महाराज अमृत अनुभवामध्ये सांगतात, परमेश्वर स्वतःच्या आवडीने स्वतःच्या आनंदासाठी, आनंद चाकण्यासाठी तो प्रस्तुत झाला आणि जगरूपाने प्रगट झाला. तो पण ही उपाधी धारण करण्याच्या प्रोसेसमध्ये तो स्वतःच्या आनंद स्वरूपाला, सच्चिदानंद स्वरूपाला तो विसरला. ह्या उपाधी धारण करण्याच्या प्रोसेसमध्ये तो स्वतःच्या आनंद स्वरूपाला विसरला आणि मग तो तिथे भ्रम निर्माण झाला. पण त्याचं कारण काय? त्याचं कारण सांगितलेलं आहे, त्याचं कारण माया. पण माया म्हणजे काय, अजून शास्त्राने आपल्याला तसं परफेक्ट त्याचं उत्तर आतापर्यंत दिलेलं नाही. माया म्हणजे नेमकं काय? पण मायेमुळे त्याचा विसर झालेला आहे. मग त्याच्या ठिकाणी त्या जाणीवेमध्ये भ्रम निर्माण झाला. मी कोण, मी कोण हा प्रश्न पडला, ते भ्रम निर्माण झाला. पण त्याने आता काय उपाधी कशी शरीराची धारण केलेली होती. मग त्याच्या ठिकाणी त्यांनी संकल्प केला किंवा मी शरीर आहे, म्हणजे मी जीव ऐसा संकल्प करिता गेले कल्प म्हणून प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा. तो स्वतःला जीव समजू लागला, शरीर समजू लागला. पुढे तो ज्यावेळी जन्माला आला तरी पण तो चित्त आणि जड याची गाठ पडली. जन्माला आला त्यावेळेस. आता तो मूळ सच्चिदानंद स्वरूप होता, पण तो स्वतःच्या आनंद स्वरूपाला तो विसरला आणि त्याच्या ठिकाणी भ्रम निर्माण झाला, मी कोण. पण पुढे जन्माला आल्यानंतर त्याच्यावर संस्कार झाले. संस्कार काय झाले, तो जरी जन्माला आला तरी तो तसा तो आनंद स्वरूप असल्यामुळे तो बघा बाळ, लहान बाळ काय म्हणते, मनालाच हसत असते. कारण त्याचा आनंद तो जाणीवेत विसरलेला आहे, पण आनंद हा त्याच्या ठिकाणी आहेच, फक्त तो जाणीवेमध्ये त्याला विसरलेला आहे. तो मनालाच हसतं, पाहतं, हसतं आणि थांबतं, हसतं थांबतं. ते कुणी त्याच्याकडे बघा नाही तर ना बघ, हसतं आणि थांबतं. पण ते शुद्ध जाणीव असते त्याच्या ठिकाणी. द्वेष नसतो, बाकी काहीच नसतं त्याच्याकडे, कारण त्याच्यावर कुठलाही संस्कार झालेला नसतो. मग जन्माला आल्यानंतर पुढे संस्कार होतात, त्याला नाव ठेवलं जातं. नाव ठेवलं तरी तो ॲक्सेप्ट करत नाही, आणि त्याला माहीत नसतं मी हे नाव माझं आहे म्हणून. कारण त्याला जरी त्या नावाने हाक मारली तरी तो बघत पण नाही तुमच्याकडे. पण ते सारखं त्याला खून करून जर तुम्ही बोलवलं की मग त्याला थोडं लक्षात येतं की हे जे नाव दिलेलं आहे ते बहुतेक मलाच असावं. मग तो थोडं बघायला चालू करतो आणि तो ॲक्सेप्ट करतो की हा गोविंद जे नाव ठेवलेलं आहे तो मी आहे. मग त्याला सगळे गोविंद गोविंद वगैरे सगळे म्हणतात. मग त्याला ॲटोमॅटिकली सगळे ते वडिलाचं नाव चिटकतं, आडनाव चिकटतं, मग त्याची जात चिकटते, धर्म चिकटतो. मुळात हे काही नव्हतं, पण ते त्याच्यावर संस्कार झाले हे सगळे. मग तो त्याचं घराणं कसं आहे ते सगळं त्याला पुढे शिक्षण, मग इंजिनियर झाल्यावर मी असा मी तसा, हे सगळे विकार सर्व बघा. मूळ तो काय होता, सच्चिदानंद स्वरूप होता. पण आता हे जी काय त्याला लागलेले की मी गोविंद, गोविंद म्हणजे तो गोविंद नाही बघा, जो सर्व ठिकाणी भरलेला आहे तो गोविंद नाही. तो गोविंद फक्त नावाचा गोविंद तो समजतो. तर तो गोविंद समजतो आणि बाकी सगळे मग मी असा आहे, मी कसा आहे, मी ह्या जातीचा आहे, मी कसा आहे, माझा आमचा असा आहे तसा आहे, त्याच्यामध्येच फक्त तो राहतो. त्याला त्या मूळ स्वरूपाचा पण तो
त्याने ती उपाधी धारण कशासाठी केलेली आहे? आनंद चाकण्यासाठी. ती जाणीव काय करते? स्वरूपाचा तर विसर आहे, स्वरूपाच्या विसरामध्ये ते जगामध्ये विषय शोधते आनंदाचा आणि ते सुख घेण्याचा प्रयत्न आहे. आता जगामध्ये तर सगळं विषय सुख आहेत, पण ते क्षणिक आहेत. तो प्रयत्न करतो, पण त्याला जे सुख पाहिजे असतं ते काही त्याला मिळत नाही. मग जर त्याला शाश्वत सुख जर पाहिजे असेल तर मग त्याने काय केलं पाहिजे? मग हे जे आतापर्यंत जे मी सांगितलं त्याचा विसर, जिथं जाणीवेला विसर पडलेला आहे, तर ही जी आहे ते हे भवसागर सांगते. ह्याला भवसिंधू सांगितलं. भवसिंधू तरी पार भवसागर तरता भवसागर भवसागर जर तरुण गेलो तर मग त्याच्या ठिकाणी चिंता राहत नाही. चिंता करायचं तर भवसागर येथ एकची लीला करले, जे सर्व भाव मज भजले तेथ ऐलीच थडी सरले माया जा. इथं तो एकच तरतो, जो मगाशी तुकाराम महाराजांनी सांगितलं ते एकाच अनन्य भावाने जर चिंतन केलं तर त्याला हे मायाजाळ राहतच नाही. हे मायाजाळ अलीकडे सरून जातं आणि तो सहज तो भवसागर तरून जातो. म्हणजे काय नोहे केले का चिंतिता विठ्ठले, सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. भव सिंधू तो सहज, त्याला ते भव सिंधू लागतच नाही. भव सिंधू आधी सरून जाते आणि तो स्वरूपाकार होतो. तर हे जी मगाशी मी एवढ्यासाठी हे सांगितलं की भवसागर म्हणजे काय हे कळायला पाहिजे आपल्याला. कारण तुकाराम महाराजांचा अभंग जरी आपल्याला वाटले एवढे सोपे नाही, त्याच्या मागे ध्येय खूप दडलेले. मी हे या अभंगावर कीर्तन करायचं आहे म्हणून खूप खूप विद्वान लोकांचे कीर्तन आहेत यूट्यूबला, पण हा विषय एकाचाही मी ऐकला नाही. सगळे वरवर विषय होते, पण सद्गुरूंनी आपल्याला एवढं गुह्य ज्ञान दिलेलं, तर मग आपण हे मांडावं असं मला वाटलं आणि मी हळूहळू हे मांडण्याचा प्रयत्न केला. तर हा शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तर आपण थोडंसं आटोपतं घेऊया. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जपा
मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. हा जो मंत्र जो सांगितलेला आहे विठ्ठल मंत्र, हा तो एकाचं चिंतन आपण जे करतो तसा चिंतन करत करत तो मंत्र जपा. हे अमूल्य मंत्र आहे, हे नित्य जपा. मग काय नो हे केले का चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. विठोपार खुमाई हर 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 काय नो हे केले का चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. योग याग तपे केली तयाने अमुपे सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. तुका म्हणे जपा तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा विठ्ठल. एवढा सोपा मंत्र, फक्त जपायचा कसा? एका चिंतिता विठ्ठले असा जर जपता आला, आपण जे थोडंसं विश्लेषण करण्याचं तसा जपला तर मग ह्या अभंगाचा जो तुकाराम महाराजांना जे अपेक्षित फळ आहे ते फळ आपल्याला 100% मिळेल याची गॅरंटी तुकाराम महाराज आपल्याला देतात. तर आता आपण थोडासा धावता अर्थ बघण्याचा प्रयत्न केला. सद्गुरू कृपेनं जे काही सुचलं आणि सद्गुरूच्या ज्ञानातनं जे काही मला सांगता आलं. पण समजा आता असं जर नाम घेतलं, आता काही लोक म्हणतील की अहो आम्ही एवढं पाप केलेलं आहे, आम्ही एवढं वाईट वागलेलो, पण आम्हाला पण हे असं हे केल्यावर फळ मिळेल का? नामेची तारिले कोट्यानो हे कोटी, नामेची तारिले कोट्यानो हे कोटी, नामेची तारिले कोट्यानो हे कोटी, नामेची तारिले नामेची तारिले कोट्यानो हे कोटी, नामेची तारिले कोट्यानो हे कोटी, नामेची तारिले कोट्यानो हे कोटी, नामेची तारिले
नामेची तारिले कोट्यानं कोटी. असे कितीतरी उदाहरणं आपल्याला पुराणात किंवा पूर्वी जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये आपल्याला देता येतील. पण आता उदाहरणं देत बसायचं नाही. एवढंच की चाल केलासी मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा, तुझं पापची नाही ऐसे, नाम घेता जवळी बसे. तर पापच असं शिल्लक नाही, असं पापच नाही आहे जगाच्या पाठीवर की नाम घेतल्यावर, नाम कसं मगाशी सांगितलं तसं जर घेतलं तर पाप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्यांगा. आणि तो स्वरूपाकार होतो ना, तो देवच होतो. तुका म्हणे भरिला विठ्ठल, काम क्रोध लोभ घर रीते. त्यांनी जर आतमध्ये विठ्ठल भरलाय तर त्याची काय ताकद आहे काम क्रोध लोभाची तिथं थांबायची, विकाराची थांबायची ताकद आहे का? तर असं हे तुकाराम महाराजाला सांगायचंय. कळे न कळे ज्या धर्म ऐका सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाम 88 उच्चारा. तो या दाखविल वाटा, जया पाहिजे त्या नीटा, कृपावंत मोठा पाहिजे तो कळवळा. तो एवढा कृपावंत आहे की तुम्हाला सगळ्या वाटा दाखवेल. तुमच्या आडमध्ये काय तुमचे क्रोध येतील त्याच्यावर पण तो मात करेल आणि तुम्हाला त्याची एक पैसा देखील खर्च लागणार नाही, असं शेवटी तुकाराम महाराज सांगतात. तर असं जर हे नामस्मरण आपण घेतलं तर आपल्याला जे तुकाराम महाराजांना जे अपेक्षित आहे हे फळ नक्की मिळेल. आणि थोडंसं आपल्याला सद्गुरूंनी जी प्रार्थना सांगितलेली आहे, नामचिंतन आणि शुभचिंतन, त्याच्यावर एक 5 मिनिटं फक्त बोलतो आणि कीर्तन सेवेला पूर्ण विराम देतो. मला वाटतं अभंगाचा अर्थ आपल्याला बऱ्यापैकी कळाला असं मी गृहीत धरतो. आणि जर नाही कळालं तर परत एक वेळा आपण हाच अभंग घेऊन कीर्तन करू, सरळ 2 तास करू. आणि फक्त आता सद्गुरूंनी थोडंसं नामचिंतन सद्गुरू पण सुरुवातीला सांगायचे जसं संतांनी सांगितलं, पण लोक कितीही सांगितलं तरी नाम घेत नाही. किती सोपं त्याच्यात, 1 रुपया खर्च नाही, काळ वेळ लागत नाही. अहो येता जाता उठता बसता सर्व कार्यही करता, देता घेता वदनी वदता, ग्रास गिळता, धरी दारी शेयेवरी, रती सुखाचे अवसरी, समस्ताची लज्जा त्याजुनी, भगवत चिंतन करे. हे कुणी सांगितलंय? ते तुकाराम महाराजांना भेटायला आलते ना वामन पंडित. आपण सुरुवातीला त्यांची रचना आहे. म्हणजे एवढं सोपं करून सांगितलेलं आहे, पण तरी लोक घेत नाहीत. आणि फळ किती आहे? योग याग तत्व, त्याचं सर्व फळ त्याच्यात आहे. एवढं मोठं फळ आहे, पण नाम घेत नाहीत. हे सर्व संतांना अनुभव आला. आता सद्गुरूंनी काही उदाहरणं दिले ते आता सांगत नाही मी. रामदास स्वामींचं आणि तुकाराम महाराज सद्गुरूंनी ते उदाहरण दिलेले ते आता सांगत नाही. पण एवढं फळ त्या नामस्मरणात आहे हे तुकाराम महाराजांना सांगायचं. तर हे मग सद्गुरूंना हे लक्षात आलं की सद्गुरू पण सुरुवातीला नामचिंतनावरच जास्त बोलायचे, पण पाहिजे तसं यश मिळत नव्हतं. कारण काय होत होतं की तो जो नामी आहे तो सापडत नव्हता. मग सद्गुरूंनी थोडंसं जे काय प्रार्थना आहे मग ते शुभ विचार आणि नाम हे दोन्ही एकत्र केलं. आनंद वाटता आनंद लुटणे हा सिद्धांत सद्गुरूंनी त्यांच्या चिंतनातून त्यांना तो नवीन सिद्धांत सुचला. आणि ते आपल्याला स्मरण त्याचं घडण्यासाठी हा थोडासा सोपा सिद्धांत आहे. म्हणून हा सिद्धांत मग आपण म्हणू की आनंद वाटता आनंद लुटायचा. तर तो कसा लुटायचा हे आपण थोडक्यात आपण हे करू. तर आपण मगाशी मी सांगितलं की आपण आनंद स्वरूप आहोत, परमेश्वर आनंद स्वरूप आहे आणि त्याचेच आपण लेकरं आहोत, त्याचेच आपण रूप आहोत, त्याचं स्वरूप आहे आपण. तर हा आनंद आपल्या ठिकाणी आहे, पण तो आपल्या जाणीवेत त्याचा विसर आहे. आपल्याला तो आनंद आहे हे माहिती नाही. मग तो प्रगट कसा करायचा? मग आपण जे काही जीवनामध्ये विचार करतो, इच्छा करतो,
बोलतो आणि कृती करतो. ह्या 4 जे आपण जीवनामध्ये करतो आणि नंतर मग कृती केल्यानंतर आपण त्याचे परिणाम भोगतोच, फळ भोगणारच नाही. चांगली समजा विचार केला, इच्छा केली, विचार केला, आचार केला, त्याचं फळ चांगलं. वाईट विचार केला, इच्छा केली, विचार केला, आचरण केलं, त्याचं फळ वाईट. हे निसर्गाचा नियम आहे, क्रिया तशीच प्रतिक्रिया. मग सद्गुरूंनी तिथं चिंतन केलं की मग विश्व प्रार्थना निर्माण केली सद्गुरूंनी, की त्यांना हे शुभ विचार पण घडले पाहिजे आणि देवाचं स्मरण पण घडलं पाहिजे. मग सद्गुरूंनी प्रार्थना निर्माण केली, हे ईश्वरा. म्हणजे सद्गुरूंनी सांगितलं की विचार, उच्चार, आचार ह्याच्याद्वारे तुम्ही लोकांना बोलता ते शुभच बोला, दुसऱ्याला आनंद होईल असंच बोला. कृती जे काय केली जाईल ते आनंदाचीच असली पाहिजे, कुणालाही त्याच्यातनं दुःख झालं नाही. प्रत्येक कृती राष्ट्रहिताची, विश्वशांतीची. पुढे प्रल्हाद दादांनी आणि हे जे ज्ञान आपल्याला देतात, जे कोणी देत असेल, सद्गुरू देतात किंवा आपल्याला जीवनामध्ये ज्यांनी जे कोण आपल्याला उपयोग पडलेलं आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण कृतज्ञता हे पुण्य आहे. म्हणून कृतज्ञता मनात, भरभराट जीवनात. हे छोटे छोटे आहेत पण सहज आपल्याला पुण्य मिळवता येईल असे सिद्धांत सद्गुरूंनी प्रल्हादांनी आपल्याला सांगितलेले आहेत. मग सद्गुरूंनी प्रार्थना निर्माण केली. हे प्रार्थना उपनिषदांनी पहिली केलेलीच होती. सर्वे भवन्ति सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. माऊलींनी मगाशी आपण पसायदान म्हणलं, आता विश्वात्मके देवे येणे वागिज्ञ दोषावे, दोषो निमुद्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो, गुरुदेवांचे तोते लावो, प्राणिदात वर्षत सकळ मंगळी. सर्व सकळ मंगळीचा वर्षाव झाला पाहिजे. प्रबोधनकार सद्गुरूंसारखे, प्रल्हादासारखे जे काही संत होऊन गेले त्यांचा वर्षाव झाला पाहिजे असं माऊलींना सांगायचं आहे. तर तीच हे सगळं आधी सांगितलेलं आहे, पण आता ते तर संस्कृतच होतं, ते तर बऱ्याच लोकांना कळालंच नाही. माऊलींनी हे ओवीमध्ये सांगितले, लोकांनी पाठ केलं, रोज म्हणतात, पण त्याच्या अर्थाकडे लक्ष देत नाही. आणि ते ओवीबद्ध आहे, ते चालीत म्हणणार, सगळं होणार, पण अर्थाकडे बरेच लोक लक्ष देत नाही. त्यामुळे ते आतमध्ये उतरत नाही आणि आतमध्ये उतरल्याशिवाय आउटपुट मिळणार नाही. कारण आत भरला पाहिजे विठ्ठल, तरच मग काम क्रोध बाहेर जाणार आहे. समजा वरच विठ्ठल आदळला, समजा आतमध्ये गेलाच नाही, तर काम क्रोध मध्येच लपून राहणार, तर ते फरकच पडणार नाही. ते आतमध्ये. म्हणून मग पुढे काय केलं, जे आपल्याला कळेल ह्या भाषेमध्ये सद्गुरूंनी चिंतन केलं आणि विश्व प्रार्थना विश्वशांतीसाठी निर्माण केली. मग ही ईश्वर प्रार्थना काय आहे ते आपण थोडक्यात बघू. हे ईश्वरा, सद्गुरूंचं नाव जे चराचरामध्ये ठासून भरलेलं आहे. सत्य ज्ञान आनंद गगनाचे प्रावर, नाही गुण वर्ण जेथे, तो हा श्री हरी, पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारून. असा जो ईश्वर आहे त्या ईश्वराचं चिंतन. हे ईश्वरा, सर्वांना म्हणले बरं. आता आपण देवळात गेलो की हे ईश्वरा, माझं जरा देवा मला जरा पास होऊ दे, किंवा माझं जरा एवढं काम होऊ दे, माझ्या मुलीचं लग्न जमू दे, मुलाचं लग्न, हुंडा जास्त मिळू दे, असं पण अपेक्षा करतात. देवाजवळ साकडं घालतात. इथं निरपेक्ष मागितलेलं आहे आणि सर्वांसाठी, सर्वेश्वराकडं सर्वांसाठी मागितलेलं आहे. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी, कारण सगळ्यात महत्वाची बुद्धी आहे, चांगली बुद्धी दे. आणि आरोग्य महत्वाचं आहे. शीर सलामत तो पगडी 50, म्हणजे चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आत्मिक आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर. भलं म्हणजे अधिभौतिक उन्नती, म्हणजे त्याची म्हणजे अधिभौतिक उन्नती झाली पाहिजे, म्हणजे तो सदन झाला पाहिजे.
आणि सर्वांचं भलं कर आणि कल्याण कर. हे आत्मिक उन्नती, कल्याण म्हणजे परमार्थाच्या अंगाने त्याची प्रगती झाली पाहिजे. कल्याण कर. हां, परमार्थाच्या अंगाने उन्नती झाली तरच त्याचं कल्याण होतं, नाहीतर कल्याण होत नाही. कल्याण कर आणि शेवटी आणि रक्षण कर. परत सांगितले, आता एवढं दूषित वातावरण, ह्या दूषित प्रदूषण विचाराचं प्रदूषण खूप आहे, तर ह्या प्रदूषणातून त्याचं रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. अखंड सांगितले बरं का, कधी कधी नाही, अखंड. मगाशी वामन पंडितांनी सांगितलं तसं अखंड त्याचं नाम. आता हे आपल्याला सहज ते आपण बोलायला की आपल्या लक्षात येतं, म्हणजे त्याचं स्मरण होतंय. हे नाम जप होत नाही, नामस्मरण होतंय, म्हणून ह्याचं फळ लवकर मिळतंय. म्हणून आज जे काही विश्व प्रार्थना म्हणतात त्यांना जे फळ लवकर मिळतं त्याचं कारण हे आहे. सद्गुरूंनी ही प्रार्थना शोधून काढली आणि ती विश्वाला उपयुक्त ठरली. तर हे जे कोणी हे अंगीकारतात त्यांची प्रगती हे निश्चित होते. एवढं बोलून मी आज जे काही माझी वेडीवाकडी सेवा झालेली आहे, जे काही चांगलं तुम्हाला वाटलं असेल ते सद्गुरूंचं, जे काही चांगल्या लोकांचं ऐकलं आहे त्यांचं, जे काही संतांनी शिकवण दिलेली आहे त्यांचं, जे काही ऋषीमुनींनी तपश्चर्येतून आपल्याला दिलेलं आहे त्यांचं आहे, जे उपनिषदामध्ये होतं 400-500 वर्षापूर्वी सांगितलेलं त्यांचं हे ज्ञान आहे. आणि जे काही चुकलं असेल तो आता मी पहिलंच कीर्तन आहे, तर हे सर्वांनी